येणाऱ्या 2 ऑक्टोबरला पित्र अमावस्या आणि ग्रहण होत आहे. तर ग्रहण हे कन्या राशीमध्ये होत आहे आणि ते हस्त नक्षत्रामध्ये होत आहे. तर एक लक्षात ठेवा, जेव्हा ग्रहण होतं आणि पित्र अमावस्या सुद्धा आहे, तर आपण काय दान करायचं हे मी तुम्हाला स्क्रीनवर देत आहे. त्याचबरोबर कुठले मंत्र जप करायचे तेही मी स्क्रीनवर देत आहे. तर हे ग्रहण कुठल्या राशीमध्ये होत आहे? ग्रहण होते कन्या राशीमध्ये आणि हस्त नक्षत्रामध्ये होत आहे. हस्त नक्षत्र हे चंद्राचं आहे आणि कन्या राशी ही बुधची आहे. त्यामुळे कुणाचीही चंद्र महादशा चाललेली आहे, बुध महादशा चाललेले, त्यांना तर खूप जपून डिसिजन घ्यायचे आहेत. आणि एक लक्षात ठेवा, ग्रहण म्हणजे थोडक्यात काय की कुठलीही गोष्ट ग्रहण. राहू आणि केतूला ब्रह्माजींकडून आशीर्वाद मिळालेला आहे अमृत मंथनला, की ते ग्रहण करू शकतात सूर्य आणि चंद्राला. म्हणून वर्षातून सूर्य आणि चंद्र येतात. म्हणजे जेव्हा चंद्रग्रहण होतं त्या 15 दिवसानंतर सूर्यग्रहण होतं. तर सूर्यग्रहण हे कन्या राशीमध्ये होते. मग तिथे कुठले ग्रह आहेत? सूर्य आहे, बुध आहे, केतू आहे आणि चंद्र आहे. या लोकांना प्रॉब्लेम होऊ शकतो, ज्यांना एन्झायटीचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना